आजपासून दुधाचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। दुधावर 2 रुपयांनी दरवाढ जे ते झालेली, गाईचं दूध असो किंवा म्हशीचं दूध असो, या दुधावर दरवाढ झालेली आणि याचाच आढावा घेण्यासाठी आता आम्ही थेट डेअरीत आलेलो। खरं तर पुण्यात कात्रज येथे एक बैठक पार पडली आणि या बैठकीत हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता। या बैठकीला 47 संघटना ज्या आहेत त्या उपस्थित होत्या। पण नेमकी मुंबईची परिस्थिती काय, मुंबईचं चित्र काय, मुंबईच्या संघटनेने दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही डेअरीवर आलेलो आहेत। मुंबईच्या दूध संघटनेसोबत जे मागच्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत ते सिंग सर सुद्धा या ठिकाणी आहेत। सर, एकीकडे आपण जर पाहिलं तर दूध दरवाढीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। मुंबईच्या संघटनेचं मत काय? मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशन 23 फरवरीला मीटिंग केले। त्या दिवशी आम्ही निर्धारण केले की आम्ही दूधचा भाव बढ़ाएंगे नहीं, हम लोग उसको बढ़ाएंगे नहीं और उसी पे हम लोग हैं। इसमें आप जसं बोललं जातं की नेमकं कुठल्या दुधावर दरवाढ झालेली आणि त्याचं कारण काय? ये पूना में वहाँ के दूध संगठनों ने मीटिंग करके 2 रुपया दूध का भाव बढ़ाया है। गाय का दूध का भाव 2 रुपया बढ़ाया और भैंस के दूध का 2 भाव बढ़ाया, लेकिन उससे हमारे मुंबई के दूध उत्पादक दूध का भाव नहीं बढ़ाने वाले हैं। इसलिए मुंबई के फ्रेश दूध, ताज़ा दूध का भाव उतना ही रहेगा जो पिछले 8 महीने से है। और जो पैकेट में दूध आता है उसका बढ़ेगा क्या? मुंबई को जो पैकेट में दूध आता है उसका 2-2 रुपया भाव जरूर बढ़ेगा। गाय का हो चाहे भैंस का हो, सबका 2-2 रुपया उन लोग भाव बढ़ाने वाले हैं। जो फ्रेश मिल्क सप्लाई, मतलब जो ताज़ा मिल्क आप देते हो कैन से आता है, तो उसके ऊपर दर नहीं, उसके ऊपर दूध का भाव नहीं बढ़ेगा। वो तो हमारा जो ताज़ा दूध का भाव है वो उतने का उतना ही रहेगा जो पिछले 1 अक्टूबर से है, अरे 1 सितंबर 2024 से जो भाव है वही भाव रहेगा। भविष्यात तुम्ही दूध वाढ होईल असं तुम्हाला वाटतं का? मुंबईत दरवाढ होईल? हमारा जो दूध का भाव तय हुआ है ये 6 महीने के लिए तय हुआ है और हम 6 महीने तक यही भाव रखेंगे। आपण काही ग्राहकांशी सुद्धा चर्चा करणार की दूध दरवाढीवर नेमका मुद्दा काय। सर, तुमचं नाव सांगा आणि आजपासून दुधाचे दर वाढलेले आहेत, काय मुंबईकरांच्या सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया? माझं नाव हरमिंदर सिंग आनंद आहे। मी गेल्या 20-25 वर्षापासून या सेठाकडून मी ताजं दूध घेतोय, पण आता ते कळलंय आपल्याला की तुम्ही ते पॅकेटचे दूधचे रेट वाढवणार आहे। पण हा लई मोठा एक त्रास आहे मिडल इन्कम, लोअर इन्कम ग्रुपच्या माणसासाठी, कारण की नेहमी ही महागाई वाढत चालली आहे। सगळ्याच्या पॉकेटला ते बरोबर झालं पाहिजे, ते पॉकेट फ्रेंडली असलं पाहिजे, पण ज्याप्रमाणे ते परत ते दर वाढतात त्या सगळ्यांना पुढे त्रास होणार आहे। कारण की दूध अशी वस्तू आहे की सगळ्यांना पाहिजे ती, पण आता ह्या सेटच्या सांगितल्याप्रमाणे ताजं दूधचं नाही वाढणार, नंतर वाढलं तर बघूया। पण आता सध्या आजच्या वेळी हे तुमची पॉकेटचे ते दूधच्या तुम्ही 2-2 रुपये वाढवले, ते पुढे बी वाढणार आहे। आपल्या एक सरकारला एक विनंती आहे की तुम्ही याच्याकडे काहीतरी कॅपिंग घ्या, नाहीतर पुढे असं वादळ चालणार। आता 70-74 झाले, सगळ्याच्या पॉकेटला तो त्रास देतोय, एवढं वाढत चाललंय। तुम्ही बघा मागच्या 2 वर्षापासून किती रेट झाले, कारण की दूध अशी चीज आहे की सगळ्याला लागते। त्याप्रमाणे आपला एक रिक्वेस्ट आहे सरकारला की याच्यावर एक काहीतरी तुम्ही एक चांगला निर्णय घ्या। आपण जर पाहिलं तर ग्राहकांचं असं मत आहे की दुधाच्या दरवाढीची निश्चिती सरकारकडून करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर नुकतंच ताजं दूध जे आहे ते या संपूर्ण डेअरीत आलेलं आहे आणि या ताज्या दुधाचे दर जे आहेत ते वाढले गेलेले नाहीयेत। तर आपण जे पॅकेटमध्ये येतं जे दूध पॅकेट म्हणून जे ते वेगवेगळ्या राज्यातून मुंबईत येतं त्याच्यावर जे ते दरवाढ झालेली आहे, पण जे ताजं दूध असतं त्याच्यावर दरवाढ झालेली नाही। ती दरवाढ सुद्धा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, पण आता 6 महिन्यांपर्यंत मुंबईत येणारं किंवा मुंबईत विकलं जाणारं ताज्या दुधाची दरवाढ नाहीये, पण पॅकेटवालं जे दूध आहे त्याच्यावर दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आलोक प्रस्तोगी सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।